नमस्कार. संजय गांधी ही आधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत व्यवसायासाठी जागा जी आहे 200 चौरस फूट असेल तर ही जागा दिली जाते. तर याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, घरकुल योजनेचा लाभ जर घेत असतील तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे. तर नक्की काय योजना आहे, कशा पद्धतीने व्यवसायासाठीची जागा दिली जाते, गाळा असेल किंवा इतर, ही कशा पद्धतीने मिळवली जाऊ शकते, तरतूद काय आहे, याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सुद्धा व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात व्हिडिओला. यामध्ये पाहू शकता ही जी योजना आहे दिव्यांग हक्क अधिनियम अंतर्गत येते. तर याची माहिती पाहूयात. दिव्यांग हक्क अधिनियम 2016 अंतर्गत व्यवसायासाठी 200 चौरस फूट जागेचा हक्क हा दिव्यांगांसाठी देण्यात आलेला आहे. मात्र ही जी योजना असेल किंवा ही जी माहिती असेल खूपच कमी लाभार्थ्यांना माहीत असेल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजून येईल. तर पाहू शकता दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये ग्रामपंचायत आहे, नगरपालिका इत्यादीकडून त्यांच्या राहण्याच्या हद्दीत 200 चौरस फूट जागा मिळण्याचा अधिकार आहे. हा अधिकार नमूद करण्यात आला आहे 2016 मध्ये. तर शासन निर्णयाद्वारे हे लागू करण्यात आले असून यामुळे दिव्यांग बांधवांना स्वावलंबी होण्यास मदत होते. आणि या हक्काची अंमलबजावणी न झाल्यास स्थानिक संस्थांकडे अर्ज करणं आवश्यक आहे, कारण हे कायद्याने बंधनकारक आहे. तर पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नकार मिळण्याची कारणं काय असतात. दिव्यांग व्यक्ती अर्ज करतात, परंतु बहुतेक वेळा त्यांचा अर्ज हा नाकारला जातो. आता यासाठी काय कारणं सांगितली जातात दिव्यांगांसाठी. संस्थांकडून काय सांगितलं जातं की जागा ही उपलब्ध नाही, ही गावठाण किंवा गुरचराई, गायींच्या चराईसाठी शासकीय जमीन आहे असं सांगितलं जातं. त्याचबरोबर इतर कारणं असतात. ट्रॅफिक वाढू शकते, गर्दी वाढू शकते, अशा पद्धतीची कारणं देऊन त्यांचं जे ॲप्लिकेशन असेल, अर्ज हा रिजेक्ट केला जातो, नकार दिला जातो. तर ही पाहू शकता ही कारणे शासन निर्णयाविरुद्ध आहेत, कारण कायद्याने 200 चौरस फूट जागा देणे बंधनकारक आहे आणि उपलब्ध नसल्याचे सांगणे पुरेसे नाही आहे. म्हणजे ही जी कारणं दिली जातात तर ही चुकीची, पुरेसे नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची माहिती दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. पाहू शकता या नकारामुळे दिव्यांगांना व्यवसाय सुरू करता येत नाही आणि त्यामुळे त्यांचं कुटुंब प्रभावित होतं. हे चुकीच्या पद्धतीने नकार दिले जातात अर्ज केल्यानंतरनं. तर पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनेचं उदाहरण घेतलं तर गावठाणची जागा जी आहे हे मंजुरीचे पुरावे त्यामध्ये सापडतात. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विभाग आहे, अकलूज प्रांत आहे. कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी जमीन उपलब्ध नसतानाही गावठाण किंवा गुरचाराई जागा ही मंजूर करण्यात आली आहे. तर त्या पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतीअंतर्गत सुद्धा गावामध्ये तुम्हाला ही मिळू शकते. तर हे पत्रक जे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे, तर मी दाखवणार आहे, टेलिग्राम चॅनलवर शेअर करतोय. याच्यामध्ये स्पष्टपणे गावठाण गुरचाराई जागा PMAI म्हणजेच प्रधानमंत्री जी यामध्ये योजना आहे, यामध्ये पाहिली तर आपण जी योजना आहे घरकुल योजनेसाठीची, प्रधानमंत्री आवास योजना या योजनेसाठी वापरली गेल्याची स्पष्ट नमूद आहे. आणि यावरून स्पष्ट समजतं की गावठाण जागा उपलब्ध असते आणि ती मंजूर सुद्धा करता येते. मात्र काही कारणं देऊन हे रिजेक्ट केली जाते जर अर्ज केला तर. बहुतांश लाभार्थ्यांना हे 100% माहीत नसणार आहे आणि ज्यांना माहिती आहे, ज्यांनी अर्ज केला, त्यांचा अर्ज रिजेक्ट केला जातो, नकार दिला जातो. तर या उदाहरणामुळे दिव्यांगांसाठी सुद्धा अशीच वागणूक मिळणं हे शक्य आहे. यासाठी गावठाण जागा दिव्यांगांसाठी का मिळू नये असा प्रश्न आहे. तर दिव्यांग हक्क अधिनियम प्रधानमंत्री आवास योजनेच्या तुलनेत 2 महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आहेत. पहिला मुद्दा आहे
प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना गावठाण जागा दिली जाते, मग दिव्यांगांना व्यवसायासाठी का नाकारावे? दिव्यांगांना सुद्धा व्यवसायासाठी ती जागा देण्यात यावी. प्रांत कार्यालयांना हा हा अधिकार असल्यास तो सर्वत्र लागू करावा आणि त्यांच्यामार्फत जो अधिकार आहे देऊन दिव्यांगांसाठीची जमीन यामध्ये जो जागा आहे ती त्यांना मिळावी. दुसरा मुद्दा आहे घरकुल अनुदानासाठी प्रधानमंत्री आवास योजना गावठाण जागा देता येते, मग दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी उपजीविकेसाठी त्यांच्यासाठी 200 चौरस फूट जागा ही का दिली जाऊ शकत नाही? महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहू शकता अनुदानासाठी घरकुल योजनेसाठी सुद्धा गावठाण जागा हे दिली जाते, तर यामध्ये अनेक लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नाही असं कारण देऊन त्यांचा नकार दिला जातो, पण प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मात्र ती जागा दिली जाते. तर घर बांधण्यासाठी गावठाण जागा मंजूर होते, तर व्यवसाय गाळ्यासाठी सुद्धा ही होणे शक्य आहे आणि प्रशासनाला म्हणजे कायद्यानुसार तर मंजुरी आहे. शासन निर्णय तुम्ही दाखवू शकता आणि शासन निर्णय आपण टेलिग्राम चॅनलला तो शेअर करू डिटेलमध्ये तुम्ही चेक करू शकता. तर तो सुद्धा तुम्ही शेअर केलात, तुम्ही दाखवलात, तो प्रशासनाला तुम्ही विचारू शकता. पंचायत समिती स्तरावर विचारू शकता की नक्की काय कारण आहे नकार देण्यासाठीचं. त्यांच्याकडून जे उत्तर मिळतंय ते खूपच महत्त्वाचं असणार आहे. तर हे प्रावधान दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण व्यवसाय सुरू झाल्यास कुटुंबाची स्थिती ही सुधारू शकते. आता जागा मिळवण्यासाठी कशी मागणी करायची, नक्की काय करायचं? तर पाहू शकता तुम्ही जर गेलात ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये फक्त शासन निर्णय दाखवून तुम्ही मागणी केलीत, तर तेवढी मागण्यामध्ये तुमचं प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला मान्य होणार नाहीये. जागा फक्त शासन निर्णय सांगून पुरेसं नाहीये. एकत्रित मागणी जी आहे ही करणं आवश्यक आहे. म्हणजे कशी ती पाहूयात. ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगरपंचायत मार्फत प्रस्ताव तुम्ही सादर करायचा आहे. त्याचबरोबर प्रांत साहेब जे आहेत प्रांत अधिकारी समोर मागणी पटवून द्यायची आहे. उदाहरणार्थ सोलापूरचं जे पत्रक आहे ते तुम्ही दाखवू शकता आणि मागणी केल्यानंतर त्यांच्याकडून उत्तर मिळेल, एकतर हो किंवा नाही. तर उत्तर जे मिळेल ज्यामुळे तुमचा प्रॉब्लेम स्पष्ट होईल. हो असेल तर क्लिअर झालं, नाही असेल तर नक्की काय कारण आहे हे तुम्हाला समजेल. आता पाहू शकता 200 चौरस फूट जागा मिळाली आहे, तर कागदपत्रे 10% बाकी आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी कशा पद्धतीने सगळी केली प्रक्रिया ती तुम्ही विचारू शकता. यशस्वी झाल्यास ते स्वतः तुम्हाला माहिती सुद्धा देतील की नक्की कशा पद्धतीने त्यांनी सगळी प्रक्रिया केली. प्रशासनाने स्पष्ट आदेश काढावा, जसे प्रांतसाहेबचे काढतात त्या पद्धतीने केले जाऊ शकतं. गावठाण जागा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये उपलब्ध असते आणि मिळवणं शासनाने म्हणजे पाहू शकता कायद्यानुसार यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचा जो हक्क अधिनियम आहे 2016 अनुसार हे मिळू शकते आणि या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना छोटा मोठा व्यवसाय जो आहे हा सुरू केला जाऊ शकतो. त्यांच्या राहण्याच्या हद्दीत 200 चौरस फूट जागा हे मिळवण्याचा हा अधिकार आहे. तर अशा पद्धतीने ही नवीन अपडेट आहे. घरकुल योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना, या योजनेअंतर्गत जर यामध्ये लाभ दिला जातो गावठाण योजनेसाठीचा, तर दिव्यांगांसाठी सुद्धा 200 चौरस फूट जागा जी आहे त्यांच्या व्यवसायासाठी ही देण्यात यावी आणि हा अधिकार असून हा का दिला जात नाहीये असा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही सुद्धा विचारू शकता. शासन निर्णय असेल किंवा इतर सगळं अर्ज केल्यानंतर पाहू शकता की नक्की काय कारण सांगितले जात आहे आणि त्याच्यानंतर चौकशी करून तुमच्या नक्की कारण जे आहे या कारणाचं निरसन केलं जाऊ शकतं आणि 100% जर कारण जर चुकीच्या पद्धतीने असेल तर तुम्ही त्यामध्ये जा विचारू शकता आणि तुमचा जो लाभ आहे, हक्क जो आहे, अधिकार हा मिळवला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट, त्यांच्यासाठी 200 चौरस फूट जागा जी आहे व्यवसायासाठी मिळवण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत जो जानेवारीचा हप्ता आहे, अजूनही पाहू शकता आजची तारीख आहे, आजची तारखेला 20 तारखेला सुद्धा काहीच अपडेट नाहीये. खूपच लेट होत आहे. येते 1 ते 2 दिवसामध्ये याच आठवड्यामध्ये पोर्टलवर कदाचित अपडेट येण्याची शक्यता आहे. या सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.